उत्साहानं साजरा केला जाणारा हा गुलमोहर रंगोत्सव यंदा 27व्या वर्षात पदार्पण करतोय। या सगळ्या उत्सवाचे तुम्ही साक्षीदार आहात आणि हा गुलमोहर डे फक्त आणि फक्त साताऱ्यात होत असल्याने आपल्या सातारची एक दखल घेतली जात आहे। आपल्या राज्यभरातून आज गुलमोहर डेसाठी बाहेरून माणसं आलेत, पुणे, मुंबई, अकलूज, कोल्हापूर वगैरे, आणि खूप विजिटर्स आलेत गुलमोहर डेसाठी। त्यासाठी मी सगळ्यांचा अगोदर धन्यवाद मानतो, त्यांनी खूप प्रवास करून इथपर्यंत आले। आज आपण कधीच कुठले पॉलिटिशियन्स, कधीच कुठले ॲक्टर्स वगैरे आपण कधी बोलवले नाही उद्घाटनासाठी। आजचे आपले उद्घाटक आहेत, आजचे आपले उद्घाटक ही छोटी चिमुकली आहे अक्षरा पाटील। मी तिला विनंती करतो की तिनं झाडाला पाणी घालून उत्सवाचं आपल्या उद्घाटन करावं। आपण दरवर्षी हा उत्सव साजरा करतोय। सातारकरांचं भरभरून प्रेम मिळते आपल्याला आणि हा उत्सव असाच अविरतपणे सुरू राहावा यासाठी ज्या सर्व लोकांनी आम्हाला मदत केली आहे त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो। आणि आपण मनोगत व्यक्त करणार आहे। 5 मिनिटाचा हा औपचारिक कार्यक्रम असेल। सगळ्यांनी स्टेजच्या समोर थांबायचं आहे, स्टेजच्या समोर थांबूया सगळ्यांनी। चित्रकार सागर गायकवाड आणि कला शिक्षक चित्रकार पाडू सर यांच्या संकल्पनेतून गुलमोहर डे या पाटील तिच्या हस्ते झाडाला पाणी घालून उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। आणि पहिल्या सत्रामध्ये आता चित्रकला स्पर्धा कवितेसारखा जो आपल्याला खूप छान मनाला आनंद देतो असं गुलमोहर आहे। तर गुलमोहर डे म्हणजे गुलमोहर हे केवळ प्रातिनिधिक आहे, पण ग्रीष्म ऋतूत फुलणाऱ्या या सर्व वृक्षांचा हा महोत्सव आहे। आणि गेली 26 वर्ष हा उत्सव सुरू आहे, हे 27वं वर्ष आहे। आणि आता युवा पिढी कबीर असेल, जय असेल, प्रज्वल असेल, अनेक हे सर्व कलाकार मंडळी आहेत, यांनी हा उत्सव आता पुढे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे। तर त्या मनाला शांतवण्यासाठी चाललो होतो रखरखीत उन्हातून, उदासल्या मनाला शांतवण्यासाठी चाललो होतो रखरखीत उन्हातून, पाय जडावत गेले तेव्हा देहालाही सावलीची गरज भासू लागली, पाय जडावत गेले तेव्हा देहालाही सावलीची गरज भासू लागली। खारोटीने घ्यावा आसरा तसा मी बसलो त्याच्या बुंध्याला टेकून, खारोटीने घ्यावा आसरा तसा मी बसलो त्याच्या बुंध्याला टेकून। आकाशा डोक्यातला सूर्य अधिकच तप्त झालेला, आयुष्याची उमेद मलूल होत गेलेली, प्राणाचं फूल खुडून द्यावं या संघर्षाला विराम, प्राणाचं फूल खुडून द्यावा या संघर्षाला विराम, या टोकावर येऊन उभा राहिलेला विचार कदाचित त्याला कळाला असावा। म्हणूनच त्याने त्या रखरखीत उन्हात उधळली माझ्यावर 2-4 फुले मला सूचित करण्यासाठी। मी कुतूहलाने वर पाहिले तर डोक्यावरचा गुलमोहर या भयान ग्रीष्मातही होता तुडुंब फुललेला, या भयान ग्रीष्मातही होता तुडुंब फुललेला। सर्वप्रथम सर्वांना गुलमोहर डेच्या शुभेच्छा। आणि हा ग्रीष्म ऋतूचा जो सोहळा आहे त्यानिमित्तानं मी या सोहळ्यानिमित्त एक कविता केलेली आहे। त्या कवितेचं शीर्षक आहे ग्रीष्म राणी। ग्रीष्म राणी प्रातिनिधिक नाव आहे गुलमोहर रंगोत्सव। तर 27 वर्ष या उत्सवाला होत आहेत आणि चित्र, पेंटिंग, शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत गुलमोहर डे या ठिकाणी संपन्न होतोय। या उद्घाटन प्रसंगी 10वी अ या वेबसिरीजचे कोरीपाटी प्रोडक्शनचे सर्व कलावंत आणि त्यांचे दिग्दर्शक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांचं स्वागत टीमच्या वतीने करण्यात येते। कबीर इकडे ये। कबीर, जय, ऋतुजा, रिया आणि सगळीच टीम गुलमोहरची, तसेच आमचे कवी, चित्रकार। हॅलो सगळे,
आणि कलावंत असल्यामुळं ही सगळी आजूबाजूची कला बघून अत्यंत आनंद होतोय, भरून येत आहे. आणि साताऱ्यासारख्या ठिकाणी असं काहीतरी नाविन्यपूर्ण होतं इतकी वर्ष मला माहीत का नव्हतं, याचं आत्ता जास्त वाईट वाटतंय. तर यापुढे कार्यक्रमाला जरी पाहुणे म्हणून आलो नाही तरी एक माणूस म्हणून नक्की, कलावंत म्हणून नक्की याचा प्रयत्न करू. आणि या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रम अतिशय उत्तम आहेच आहे, तो आणखी उत्तम होत जावा याचा इच्छा. धन्यवाद. झाडं लावण्याची खरंच खूप गरज आहे, कारण झाडामुळे आपण खरं तर मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. प्रत्येकानं झाडं लावावी असं माझं म्हणणं आहे. आता जी झाडं आम्हाला दिली आहेत ती त्याची तुम्ही परत विचारपूस करायची गरज नाही. मी सुद्धा जबाबदारी घेतो की ही झाडं ही सगळी जगवतील व्यवस्थित. वर्षभर मी यांच्याकडनं अपडेट घेतो की तुम्ही झाडं फक्त शो साठी घेतली आहेत, फोटो काढण्यापुरती का ती जगवली याची मी अपडेट घेतो. थँक्यू. लाल केशरी फुलांची बाई झुलते दहारी, पापून जाई कोण मारते दहारी, कोण मारते दहारी कसा घेऊन आगमास, कोण मारते दहारी कसा घेऊन आगमास, दूरदेशीचा पाखडा शोध रानात वनात, शोध रानात वनात गद जांभूळ बनात, कुठे झाडाला टेकून कोण हसते गालात, कोण हसते गालात उठे काळ जात कळ, जीवा लागे हुरहुर डोळ्यात तुडुंबने जळ, डोळ्यात तुडुंबने जळ, प्रीत होई अनावर वाट पाहता पाहता कंठी लाटे गणीवर, तुझं सावळा मुलाखा गंध धुनला मनात, गंध धुनला मनात अंगी केतकीचा वास, सख्या सजणा तुझा रे लागे दिन रात जास्त, सख्या सजणा लागे रे तुझा दिन रात ध्यास, शोधा शुभ दिन ध्यास, कधी येईल मुहूर्त जीवा लागलीसे असं, जीवा लागलीसे असं धुंद मोगऱ्याचा वास, लाग डाळिंबी रंगाचा मला शालोवाला खास, मला शालोवाला खास, मोर हवे तर नाचले हिरव्या हात हिरव्या चोड्याने दिसे साजिरे गोजिरे, दिसे साजिरे गोजिरे रूप नगरीचे बाई, मेंदी फुलाने सुंदर करा हळदीची घाई, करा हळदीची घाई नको डोळे पुसू आई, कुठे होरात धडकी लेख पावरून जाई, लेख पावरून जाई, गाली अश्रू डोले ढाळी, लाल केशरी फुलांची गही वरली डाळी, गही वरली डहाळी, सांगी मुरप कानात, नांद सुखी संसारात, जप माहेर मनात, जप माहेर मनात. सुंदर काम आणि सर्वत्र नाव गाव आहे. बऱ्याच देशामध्ये त्यांचे पेंटिंग्स आहेत. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये त्यांचं एक चांगलं एक्झिबिशन सातारमध्ये झालं. त्यांचा एक तिथं अभ्यास गट आहे, त्यांचं एक्झिबिशन होतं इथं. मी आता सोहेल सय्यद सरांना विनंती करतो की त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन सुरू करावं आपलं.
गुलमोहरडेकरा हसून सेंट जॉन चर्चमध्ये चित्रकडा बसून लय भारी लय भारी. कबीर गायकवाड युवा संयोजक गुलमोहर रंगोत्सव ग्रुप सातारा. गेली 27 वर्ष गुलमोहर रंगोत्सव सातारमध्ये खूप उत्स्फूर्तपणे पार पाडला जातोय. यावर्षी 27वा वर्ष आहे. सेंट थॉमस चर्चच्या प्रांगणामध्ये आपण गुलमोहर रंगोत्सव साजरा करतो. संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एकाच ठिकाणी ग्रीष्मात बहरणाऱ्या फुलवृक्षांच्या कृतज्ञतेप्रती साजरा केला जाणारा प्रातिनिधिक नाव गुलमोहरडे असलेला हा गुलमोहर रंगोत्सव ह्या ठिकाणी खूप चांगल्या परीने पार पडला जातो. या गुलमोहरडेच्या दिवशी आपण चित्रकार राहुल सुतार, चित्रकार सोहेल सय्यद यांचं चित्र प्रात्यक्षिक ठेवलेलं आहे आणि रवी कुंभार यांचं शिल्प प्रात्यक्षिक सुरू आहे. या आपल्या इव्हेंटमध्ये आपण 125 देशी झाडांची लागवड आणि वाटप करतोय. ह्या झाडाची आपण पूर्णपणे दखल घेतलेली आहे. ज्यांना झाड दिलेलं आहे त्या झाडाची आपण माहिती घेतलेली आहे आणि ह्या इव्हेंटला साताऱ्यातला खूप चांगला रसिक प्रेक्षक आणि खूप संवेदनशील नागरिक या इव्हेंटसाठी जोडलेली आहेत आणि खूप सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. धन्यवाद.